नमस्कार. रोखठोकला आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. महानगरपालिकेतल्या विरोधी पक्षांना जे जमलं नाही ना ते एकट्या मलिष्कानं करून दाखवलं. मलिष्का ही 93.5 रेड FM-ची RJ म्हणजे रेडिओ जॉकी. तिच्या टीमनं मुंबईतल्या खड्ड्यांची पोलखोल करणारी एक विडंबनात्मक असं गाणं तयार केलं. मुंबई तुला BMCवर भरोसा नाही काय, मुंबईच्या रस्त्यांमध्ये झोल झोल, रस्त्यांचे खड्डे कसे खोल खोल, हेच ते मलिष्काचं गाणं. सध्या सोशल मीडियावर ते गाणं चांगलंच गाजतंय. त्यामुळे अर्थातच सत्ताधारी शिवसेनेच्या नाकाला लाल लाल मिरच्या झोंबल्या आहेत. मुंबईतल्या रस्त्यात गोलमाल, कंत्राटदार अधिकाऱ्यांची झोलझाल आणि नगरसेवक मालामाल अशी टीका नेहमीच व्हायची. आता महानगरपालिकेच्या कारभारावर मलिष्कानं केलेली ही मिश्किल टीका शिवसेनेच्या वर्मी लागली. त्यावरून शिवसेना विरुद्ध मलिष्का असा सामना सुरू झाला. शिवसेनेनं मलिष्कावर पलटवार करायला सुरुवात केली. तिला प्रत्युत्तर देणारं एक गाणं देखील तयार करण्यात आलं. रेड FMवर 500 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली. तेवढ्यानं समाधान झालं नाही म्हणून की काय, मुंबई महापालिकेचं अख्खं पथक अख्ख्या मुंबईत फक्त मलिष्काच्या घरी, वांद्र्यातल्या घरी धडकलं. मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या आळ्या सापडल्याचा दावा महानगरपालिकेनं आता केलाय. आता एवढ्या मोठ्या 1.5 कोटी लोकसंख्येच्या मुंबई नगरपालिकेत नेमक्या मलिष्काच्याच घरी डेंग्यूच्या आळ्या सापडतात, याचा अर्थ काय? वांद्रे पश्चिमेला मलिष्काच्या घरी आळ्या शोधणाऱ्या महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांना वांद्रे पूर्वमध्ये आळ्या सापडल्यात का, हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. मलिष्का शिवसेनेच्या टार्गेटवर असल्यानं यातून तर स्पष्टच होत आहे. खरं तर ज्या शिवसेनेचा जन्म एका व्यंगचित्रकाराच्या मार्मिक नजरेतनं झाला, त्या शिवसेनेला गाण्यातले व्यंग समजू नये, आश्चर्यच आहे. मलिष्का विरुद्ध शिवसेना या वादाला आता राजकीय वळण लागलंय. भाजपा, मनसे, काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांना या निमित्तानं शिवसेनेवर तोफ डागायची एक संधी मिळाली आहे. मलिष्काला टार्गेट करून शिवसेनेला नेमका काय संदेश द्यायचा आहे? जे कोणी आमच्यावर टीका करतील त्यांच्या मागं आम्ही हात धुवून लागणार, असा इशारा शिवसेनेला द्यायचा आहे का? मुंबईतल्या रस्त्यांच्या कामात कसलाही झोल होत नाही, असा शिवसेनेला दावा करायचा आहे का? मुंबईतल्या रस्त्यावर अजिबातच खड्डे नाहीत, सगळे रस्ते अत्यंत गुळगुळीत आहेत, असा दावा कोणाला करायचा आहे का? मुंबईत विविध ठिकाणी डेंग्यू मलेरियाची जोरदार साथ झालेली आहे, लागण लागलेली आहे. असं असताना पाली हिलच्या मलिष्काच्याच घरी मुंबई महानगरपालिकेचं पथक अचूक कसं पोहोचलं? ही सूडबुद्धीनं केलेली कारवाई नाही का? मुंबईकरांना नागरी सुविधा पुरवण्यात अपयश आलंय, त्यामुळं असे प्रकार होत आहेत का? आणि लोकशाहीत टीका करण्याचा अधिकार कोणालाही आहे. आपल्याला जसा आहे तसा दुसऱ्यालाही आहे. आणि मलिष्का म्हणते त्याप्रमाणे खरोखरच मुंबईकरांचा BMCच्या कारभारावर विश्वास उरलेला नाही आहे का? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. BMCवर भरोसा नाही काय? मुंबई तुला BMCवर भरोसा नाही का? मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल झोल, रस्त्यांचे खड्डे कसे खोल खोल, ऑफिस मध्ये बसून करतेस बडबड, जास्त बोलशील तर होईल गडबड. तुला BMCवर भरोसा नाही का? तुला BMCवर भरोसा नाही काय? सुरुवातीला या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट. मलिष्काचं हे गाणं जोरात वाजतंय आणि गाजतंय देखील. मुंबईच्या रस्त्यामध्ये झोल झोल, रस्त्यांचे खड्डे कसे खोल. रोज खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना हे गाणं आवडलं. मुंबई तू माया संग गोड बोल. पण शिवसेनेला मात्र मलिष्काचं हे गाणं खूपच झोंबलं. मुंबई महापालिका ही टीकेचा धनी असते नेहमी. काय जरा कुठे काय झालं फुट की महापालिका काय करते, काय अरे पाऊस जोरात पडतो त्याला महापालिका काय करणार? मलिष्काच्या गाण्यानंतर शिवसेना तिच्याशी गोड बोलणं शक्यच नाही. शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकरांनी तर मलिष्काला गाण्यातूनच प्रत्युत्तर दिलं. एडपट मलिष्का, तुला स्वतःवर भरोसा हाय काय? हाय काय? हाय काय? ऑफिस मध्ये बसून करतेस बडबड, जास्त बोलशील तर होईल गडबड. सांभाळ जरा तोंडाचा तोल. मुंबई आणि BMC बद्दल जरासं गोड बोल. गडबड करण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेनं मलिष्काचा आवाज बंद करण्यासाठी खरोखरच धडपड सुरू केली. रेड FM 93.5 या रेडिओ चॅनलवर 500 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याची मागणी शिवसेना नगरसेवकांनी महापालिका आयुक्त अजय मेहतांकडे केली. एवढं करूनही शिवसेना स्वस्थ बसली नाही.
महापालिकेचे अधिकारी तातडीनं मलिष्काच्या वांद्र्यातल्या पाली नाक्यामधल्या घरी दाखल झाले. मलिष्काच्या घरात डेंग्यूच्या आळ्या सापडल्याचा दावा त्यांनी केलाय. शिवसेना आणि मलिष्काच्या या भांडणात मनसेनंही तेल ओतलंय. योगायोग कसला ह्याच्यात? बरोबर तिच्याच घरी काय वॉर्ड ऑफिसरला स्वप्न पडलेलं का वॉर्ड ऑफिसर अंतर्ज्ञानी आहे की यांच्या घरी आळ्या आहेत म्हणून? हे सगळं प्लॅन्ड आहे आणि मला असं वाटतं सत्ताधारी पक्षांनी एवढा खालच्या पातळीवर उचलू नये. थोडीशी तरी जनाची नाही तर निदान मनाची तरी लाज बाळगावी. हा मला असं वाटतं ही हुकुमशाहीच झाली ना की तुमच्या विरुद्ध आमच्या विरुद्ध बोललं तर याद राखा. मला वाटतं अशा पद्धतीचं वागणं चुकीचं आहे आणि ही अशी प्रकारची मुस्कटदाबी करणं ही चुकीचं आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनीही या निमित्तानं ट्विट करून शिवसेनेला चिमटे काढले. मुंबईकरांना ज्या गोष्टींचा रोज सामना करायला लागतो त्यावर केलेली ही मार्मिक व्यंगात्मक टीका ही लोकशाही मूल्यांना धरून आहे आणि त्यामुळे त्यांचं आम्ही स्वागत करतो. मलिष्का किंवा त्यांच्या परिवारावर अशा पद्धतीच्या सूडबुद्धीने केलेली कुठलीही कारवाई ही आम्हाला अमान्य आहे. लोकशाहीमध्ये व्यंगात्मक अशारित्या स्वतःचं मत मांडल्यावर त्याच्यावर सूडबुद्धीने कारवाई करणं याचा आम्ही निषेध करतो. तर मलिष्का तू एकटी नाहीस, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. वाघोबा करतो म्याव म्याव, आम्ही आणि मलिष्का बहीण भाव, अशी ट्विटोळी नितेश राणेंनी केली आहे. मलिष्काच्या गाण्यातून सुरू झालेल्या वादाला आता राजकीय वळण लागलंय. शिवसेनेशी पंगा आणि सुडाचा नवा झोल सुरू झालाय. एका व्यंगचित्रकारानं स्थापन केलेल्या शिवसेनेला साधी विनोद बुद्धी नाही हे देखील यातून समोर आलंय. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. BMCवर भरोसा नाही का या विषयावरचा हा रिपोर्ट पण पाहिला तर त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये. केशव उपाध्ये, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे आमदार नितेश राणे, ज्यांचं आज ट्विट गाजत आहे ते नितेश राणे आपल्याबरोबर. नितेशजी, आपलंही स्वागत. आणि मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे देखील आपल्या बरोबर आहेत, त्यांचंही स्वागत. आणि जी रिकामी खुर्ची आपल्याला दिसते आहे ती आहे या कार्यक्रमाला मी येते, नक्की येते, शिवसेनेची बाजू मांडते असं सांगून आत्ता ज्यांचा फोन स्विच ऑफ येतोय आणि ज्या येत नाही आहेत आणि सूत्रांच्या माहितीनुसार वरिष्ठांकडून त्यांच्यावर दबाव आलेला आहे अशा किशोरी पेडणेकरांसाठी ती खुर्ची रिकामी आहे. त्या आल्या तर त्यांना त्यांची बाजू जरूर मांडायची संधी दिली जाईल, अन्यथा हा कार्यक्रम संपूर्णपणे लोकांना जसा आहे तसा या रिकाम्या खुर्ची सकट दाखवला जाईल. आपण सुरुवात करूया केशव उपाध्ये यांच्यापासून. केशव उपाध्ये, खरं तर मलिष्कानी एक गाणं काय केलं आणि तुम्हाला जोरदार संधी मिळाली आणि खड्ड्यांचा जो प्रश्न जो मृतवत झाला होता तो मलिष्काच्या एका गाण्याने जिवंत झाला. जे काँग्रेसला जमलं नाही, मनसेला जमलं नाही, भाजपला जमलं नाही, समाजवादीला जमलं नाही, ते एकट्या मलिष्काने करून दाखवलं. डॉक्टर साहेब, खरं म्हणजे मलिष्काने केलं. माझं तर उलट असं म्हणणं आहे की मुंबईतल्या खड्ड्यांबाबत किंवा मुंबईच्या प्रश्नाबाबत मलिष्काच नाही तर कुठल्याही एखाद्या व्यक्तीने जर प्रश्न उचलला आणि तो प्रश्न ऐरणीवर आणला, प्रश्न जनतेसमोर आणला, तरी त्याचं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही स्वागतच करू. त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. सगळ्यात पहिला मुद्दा. त्यामुळे मलिष्काचं तर आम्ही तिने जो मुद्दा आणला तर स्वागतच केलं आहे. दुसरा मुद्दा असा की भारतीय जनता पार्टीनं किंबहुना निवडणुकीच्या पूर्वीपासून रस्त्याबाबतचा मुद्दा सातत्याने उचलला, सातत्याने आणला. तुम्हाला हेही माहिती आहे त्या सगळ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने ते मुद्दे आणले त्याच्यामुळे अनेक कॉन्ट्रॅक्टर आजही जेलमध्ये, अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली. ही सगळी वस्तुस्थिती आहे. आज सुद्धा आजच्या स्टँडिंगच्या कमिटीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने ज्यावेळी विषय आला का रस्त्याच्या बाबतचा त्यावेळेस तिथं तपासणी करून दिली जावी अशा प्रकारची भूमिका आजच्या बैठकीमध्ये घेतली. त्यामुळे मुंबईकरांना चांगले रस्ते मिळाले पाहिजेत ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. त्या भूमिकेतनं आज सुद्धा आम्ही महापालिकेत कार्यरत आहोत. फक्त दुःख या एवढ्याच बाबतीचं आहे की खरं म्हणजे ज्या शिवसेना व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे इतके खूप मोठे होते आणि त्यांच्या विनोदबुद्धी आणि सगळ्यातनं शिवसेना तयार झाली, शिवसैनिक तयार झाले असं म्हणतात.
त्यावेळी असं एखादं मुंबईच्या प्रश्नावरती भाष्य करणारं एखादं गाणं येतं आणि ते इतकं का झोंबतं, हा खरं तर प्रश्न आहे. म्हणजे हा दुर्दैवी खरं तरी गोष्ट आहे. आणि दुसरा अभिव्यक्त स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. म्हणजे एखाद्या माणसाला जर वाटलं, मी एक बाईट सुद्धा बघितला, शिवसेनेच्या एका नेत्यांचा बाईट बघितला, त्याने सांगितलं की 1 लाख हिट्स त्या गाण्याला आलेले आहेत, त्याच्यामुळे त्या मुंबईची बदनामी झाली. खरं म्हणजे या मुंबईतला 1 कोटी किंवा 1.25 कोटी मुंबईकर रोज खड्ड्यांना फेस करतो. त्याची काळजी घेण्याऐवजी 1 लाख हिट्सची चिंता अशी वाटत असेल तर ते नक्कीच दुःखदायक आहे, क्लेशदायक आहे. आणि त्यामुळे मुंबईकरांच्या प्रश्नाबद्दल जो कोणी उभा राहील त्याच्या बाजूने भारतीय जनता पार्टी उभी राहील, अशी आमची भूमिका आहे. केशव उपाध्याय, तुम्हाला हे गाणं केल्याबद्दल जेवढा आनंद होतोय तो आनंद जास्त मोठा आहे का शिवसेनेला हे गाणं केलं, हे झोंबलं, हे जास्त मोठं आहे? तुम्हाला जास्त गोष्ट महत्वाची काय वाटते? याच्यामध्ये दुःख आनंद हा भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून दुःख आनंद हा विषय नाही. मुंबईकरांना त्रास होतोय हे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टीनं जास्त चिंताजनक आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी तर महापालिकेत त्याबद्दल विषय करतीच आहे. पण जर अजून कुण्या विषयाने आणला, म्हणून मी सुरुवातीला मांडलं की मलिष्काच नाही, या मुंबईच्या भल्यासाठी जो कुणी पुढे येईल त्याचं स्वागत आहे. नितेश राणे, मलिष्काच्या एका गाण्यानं जे केलं ते हजारो कार्यकर्ते रस्त्यावर आणून झालं नसतं. मलिष्काला धन्यवाद द्यायलाच पाहिजेत. काँग्रेसला हातात एक सॉलिड मुद्दा मिळाला. नितेश राणे. नाही, तिच्या गाण्यामुळे जे काही सत्य जे बाहेर आलेलं आहे, म्हणजे निरगुडकरजी असं नाही की आम्ही आमच्या माध्यमातून हा विषय मांडत नाही किंवा पक्षीय पातळीवर महानगरपालिका असेल किंवा रस्त्यात एक्झिबिशन ही केलेलं होतं आणि आम्ही आमच्या माध्यमातून विरोधी करतो. पण आता ठीक आहे, मलिष्का एक लोकप्रिय अशी एक आरजी आहे, तिला मानणारा एक फार मोठा तरुण वर्ग आहे. सोशल मीडियाचा प्रभाव आज सगळ्यांवर जास्त आहे आणि या सगळ्या जमेची बाजू तिच्या बाजूनी असल्यामुळे तिला जे काही पद्धतीने लोकप्रियता भेटते ते कधी कधी सामान्य कार्यकर्त्यांना जो तसेही ह्या विषयांच्या विरुद्ध लढत असतो, आवाज उचलत असतो, ते मिळत नाही. कारण का इलेक्ट्रॉनिक चॅनल असेल किंवा मीडिया असेल, ते लोकप्रियता आणि ज्याच्या बाजूने त्यांना जसं व्यवस्थित वाटतं त्या पद्धतीचे विषय उचलत असते. पण मुद्दा एवढाच आहे निरगुडकरजी की ह्या निमित्ताने शिवसेनेची जी मानसिकता आहे आणि त्यांची म्हणजे BMC ही त्यांची वैयक्तिक मालमत्ता समजून ज्या पद्धतीने हे वागण्याचे जे काही प्रकार आहे, म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं काम करायचं नाही आणि कोणीही तुमच्यावर टीका करत असेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या बालिश गोष्टी करायच्या. आणि तसं पण शिवसेना महिलांबद्दल काय विचार करते हे हे जे काही मूक मोर्चे निघाले त्यांना मुका मोर्चा सांगण्यावेळी जे काही त्यांनी व्यंगचित्र तेव्हा सामन्यामध्ये छापलेलं तेव्हाच कळलेलं की ह्यांचं महिलांबद्दल काय भूमिका आहे. म्हणून वेगळं शिवसेनेला आता सांगण्याची काही गरज नाही आहे. आणि निरगुडकर साहेब, आतापर्यंत शिवसेना जेव्हा जेव्हा टीका विरोधकांवर करते, विषयांवर करते, तेव्हा त्याला ठाकरी म्हणलं जातं की बाबा ते कितीही बिलो द बेल्ट असेल का नाही, हे ठाकरी हे भाषा आहे, अशाच पद्धतीने असतं. आणि आता त्यांच्यावर टीका जेव्हा होते तेव्हा त्यांना सहन होत नाही. हे तर म्हणजे आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही कोणावर कितीही खालच्या पातळीवर टीका करा, कोणावर कितीही बिलो द बेल्ट टीका करा, त्या माणसाने सहन करायची. आणि त्यांच्यावर टीका झाल्यावर अशा पद्धतीने शेंबड्या मुलांसारखा रडण्याचा जो काय प्रकार आहे ना, ते शिवसेनेला याबद्दल लाज वाटली पाहिजे. नितेश राणे, आपल्या विरोधकांबद्दल असहिष्णुता दाखवायची ही राजकीय संस्कृती बनत चालली आहे. आपल्या विरोधकांची टीका सहन करून घ्यायची नाही, किंबहुना त्यांना आपल्या टीकेचं धनी बनवायचं, त्यांच्यावर हल्ले करायचे, त्यांच्यावर धमकीचे दावे, त्यांच्यावर अब्रुनुकसानीचे दावे लागायचे, हे सर्वच राजकीय पक्ष करत असतात. आपल्या विरोधकांवर देखील आपण अशी जहरी टीका केलेली आहे, हे देखील आपल्या लक्षात असेल. परंतु खड्ड्यांच्या बाबतीत शिवसेना एवढी संवेदनशील का आहे असं वाटतं आपल्याला? कारण का स्वतःवर लाज वाटते. कुठे ना कुठेतरी त्यांना माहिती आहे की त्यांनी स्वतःनी केलेली चोरी ही बाहेर येते, त्यांनी स्वतः केलेला काम चोरीपणा हा बाहेर येतोय. म्हणून अशा पद्धतीची वागणूक दाखवायची लोकांच्या समोर. म्हणजे तुम्हाला वर्षानुवर्ष पडलेले खड्डे, त्याच्याबद्दल झालेला भ्रष्टाचार,
मुंबई महानगरपालिकेच्या वेळी झालेल्या प्रचारामध्ये जे काय माहिती माननीय मुख्यमंत्री साहेबांकडून किंवा खासदार किरीट सोमय्याजींकडून जी काय माहिती बाहेर यायची त्याच्यातूनच मुंबई ह्यांचे खरं चेहरे खरं म्हणतं बाहेर येत आहेत. आणि आता जे काही टीका ह्यांच्यावर होते ती पण तुम्हाला सहन करायची नसेल ना तर सत्ता सोडा आणि घरी बसा. म्हणजेच एक प्रकारे मुंबईकरांना सेवा पुरवायला संदीप देशपांडे शिवसेना कुठेतरी कमी पडलेली आहे आणि हे एका व्यंगात्मक गाण्यातनं समोर आल्यानंतर शिवसेनेला ते झोंबत आहे. निश्चितपणे तुम्हाला एक सांगू का, शिवसेनेला हे झोंबायचं कारण मला असं वाटतं की असं आहे की ज्या पद्धतीने ते गाणं व्हायरल झालं, ज्या पद्धतीने लोकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, असं एक असं शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष दोघंही सत्तेत आहेत. त्यामुळे एकट्या शिवसेनेने झोंबून घ्यायची गरज नव्हती. माहित नाही त्यांनी का झोंबून घेतलं. पण आता तर आपण बघतोय की भारतीय जनता पक्ष देखील तेवढ्याच तडफेनं टीका करतोय. म्हणजे नितेश राणे आणि केशव उपाध्याय यांची भाषा जवळपास आता मला सारखीच वाटते टीका करण्याच्या बाबतीत, विशेषतः खड्ड्यांच्या बाबतीत. नाही मला हे काही वेगळे संकेत आहेत का असंही मला वाटतंय. नाही, मला त्या विषयावर भाष्य करायचं नाहीये. फक्त मी एवढंच सांगेन की या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीने सूडबुद्धीने कारवाई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली ती अत्यंत निंदनीय गोष्टी आहे. सर्वात पहिला मुद्दा असा येतो की वॉर्ड ऑफिसरला काय स्वप्न पडलेलं काय यांच्या घरात काय पाणी आहे आणि काय तिथे. महानगरपालिका आम्ही 5 वर्षापासून बघतोय, म्हणजे मी नगरसेवक असल्यापासून. आम्ही जेव्हा कानी कपाळी लोकांना ओरडायचो की बाबा इथे डेंग्यूचे खूप रुग्ण सापडले, इथे जाऊन जरा तुम्ही चौकशी करा, इथे जाऊन जरा तुम्ही सर्च घ्या, तरी महानगरपालिकेचे अधिकारी जात नाहीत. आज अनेक कन्स्ट्रक्शन साईट खूप ठिकाणी चालू आहेत जिकडे पाणी तुंबलेलं असतं, आजूबाजूच्या लोकांना डेंग्यूचा त्रास होतो, तिथे महानगरपालिकेचे अधिकारी पोचत नाहीत. देवनार डम्पिंग ग्राउंड तिच्या आजूबाजूला म्हणजे ती जी अवस्था झालेली आहे, किंवा मुलुंड डम्पिंग ग्राउंड, भांडूप डम्पिंग ग्राउंड, माहुल संक्रमण शिबिर, तिथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना बघायला वेळ नाही. बरोबर अधिकारी मलिष्काच्या बिल्डिंगमध्ये जातात, त्याच फ्लोअरवर जातात, तिकडेच त्यांना आळ्या सापडतात. हे सगळं संशयास्पद आहे. मला असं वाटतं एखाद्याने आपल्यावर, तुम्ही सत्ताधारी पक्षात तुमच्यावर जर टीका केली तर नेमकं काय त्याच्यात आपल्याला इम्प्रूव्हमेंट करता येईल. बरं, एक नगरसेवक त्यांचा अतिशय हुशार शहाणा महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहितो की 500 कोटीचा दावा ठेका. महानगरपालिकेचे आत्ता सध्या 218 इंजिनियर्सना नोटीस महानगरपालिकेने बजावलेली रोडच्या कामाच्या घोटाळ्यासंदर्भात. यांचे स्वतःचे 2 चीफ इंजिनियर 1 वर्षभर जेलमध्ये होते. ह्यांचे कॉन्ट्रॅक्टर, महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर जे स्थायी समितीने मंजूर केलेले होते हे ब्लॅकलिस्टेड झालेले. या सगळ्यामुळे महानगरपालिकेची बदनामी होत नाही. मग अब्रू नुकसानीचा दावा ठोकायचा तर तो शिवसेनेवर का ठोकू नये? 500 कोटीचा अब्रू नुकसानीचा नितेश राणे काय सांगाल? नितेश राणे, नाही ना, माझं एवढंच म्हणणं आहे निरगुडकर साहेब की आता एवढे लोक ह्या खड्ड्यांमुळे ज्यांच्या लोकांचं अजूनपर्यंत आयुष्य गेलेले आहेत, ज्यांना पाठीचा त्रास सुरू झाला आहे, त्यांनी अशा पद्धतीचे दावे ह्यांच्यावर ठोकू नये का? किती लोक आज मुंबईच्या खड्ड्यांमुळे मेलेले आहेत, त्यांनी आपले जीव घालवलेले आहेत. किती लोकांना मणक्याचा आणि पाठीचा त्रास ह्यांच्यामुळे सुरू झालेला आहे. मग ह्यांच्यावर हे जे अशा पद्धतीचे 500, 100, 50 कोटीचे दावे ह्यांच्यावर ठोकू नये काय शिवसेना आणि त्यांच्या बीएमसीवर? आणि बीएमसी काय ही आता ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे का? ते जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांच्यावर नितेश राणे, अर्थात या सगळ्याची उत्तर द्यायला जर शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर असत्या तर नक्कीच आपण त्यांना संधी दिली असती. परंतु पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणवणारे आज सत्तेत शिवसेनेबरोबर आहेत. ते आता मात्र सोयीस्करपणे आपण सत्तेपासून दूर असल्याचा साक्षात्कार झाल्यागत शिवसेनेवर टीका नेमकी का करतायत, मलिष्काची बाजू का घेतायत आणि शिवसेनेला याचा जाब का विचारत नाहीयेत? एका ब्रेक नंतर हे सगळं जाणून घेऊया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय बीएमसीवर भरोसा नाही काय. ऑफिस मध्ये बसून करतेस बडबड, जास्त बोलशील तर होईल गडबड. तुला बीएमसी वर भरोसा नाही का? तुला बीएमसीवर भरोसा नाही का? आपण या विषयाची चर्चा करतो. आपल्या सोबत संदीप देशपांडे, नितेश राणे, केशव उपाध्याय आणि शिवसेनेच्या प्रतिनिधी म्हणून किशोरी पेडणेकर यांनी या कार्यक्रमात सहभागी व्हायचं मान्य केलं होतं. परंतु त्या मी का तुमच्या स्टुडिओच्या जवळ आले आहे, आत्ता येते असं सांगून त्या येऊ शकलेल्या नाहीत. सूत्रांची माहिती अशी आहे की त्यांच्यावर त्यांच्या वरिष्ठांनी दबाव आणला की या कार्यक्रमात सहभागी होऊ नका.
खरं तर मलिष्काचं हे व्यंगचित्रात्मक गाणं तितक्याच हसण्यावारी न्यायचं होतं, सोडून द्यायचं होतं, परंतु शिवसेनेनेच मात्र याच्यावर टीका सुरू केली, त्याच्यावर 500 कोटीच्या अब्रू नुकसानीचा दावा लावायची गोष्ट केली, त्याच्या विडंबनाचं गाणं केलं आणि मग ही गोष्ट व्हायरल झाली. शिवसेनेनंच मुळात याकडे लक्ष दिलं नसतं तर प्रसंग इतका वाढला नसता, प्रकरण इतकं वाढलं नसतं. काय वाटतं संदीप देशपांडे? निश्चितपणे मला असं वाटतं की मागच्याही वेळेला म्हणजे खड्ड्यांचं आंदोलन काही शिवसेनेसाठी नवीन नाही. दरवेळेला निर्लज्जपणे ते खड्ड्यात कळलं नाही मला त्यांना. मागच्या वर्षी या रस्त्याच्या याच्यात घोटाळा झाला, त्याच्या मागच्या वर्षीपासून घोटाळा होतोय, दरवेळेला खड्डे होत आहेत. 40-40 कोटीचं बजेट हे खड्ड्यांसाठी अलॉट करतानाही त्यांना लाज वाटली नाही की बाबा नवीन रस्त्यांसाठी पण 40 कोटीचं बजेट, फक्त खड्डे बुजवण्याचे एकमेव महानगरपालिका असेल त्यांच्या 40 कोटीचं खड्डे बुजवण्याचं बजेट असतं दरवर्षीचं आणि बजेटमध्ये तरतूद केलेली असते त्याची. एवढं होऊनही लाज वाटत नाही तर एका गाण्याने कशाबद्दल लाज वाटली आणि काय झालं एकदम अचानक. मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर उलट ते गाणं तेवढं स्पोर्टिंगली जर घेतलं असतं तर हा एवढा प्रसंग जो ओढवला आहे शिवसेनेवर तो ओढवला नसता. आज भारतीय जनता पक्षाने किती स्पोर्टिंगली घेतलं गाणं, त्याने अंगाला लावूनच नाही घेतलं गाणं, शिवसेनेने करायला पाहिजे. नितेश राणे, मलिष्काच्या घरात अख्ख्या मुंबईत फक्त डेंग्यूच्या आळ्या आहेत आणि अख्ख्या मुंबईमध्ये बांद्रे पश्चिमेला आहेत आणि बांद्रे पूर्वाला मात्र नाही आहेत. सगळ्या मुंबईमध्ये आलबेल आहे, फक्त मलिष्काच्या घरी तो काय प्रॉब्लेम आहे. हे काय दर्शवतं? हे कशाचं निदर्शक आहे? शिवसेनेची जी काही पक्षाच्या नेतृत्वाची जी काय मानसिकता आहे, आता हे नेमकं कोणाच्या आदेशाने झालेलं आहे? जे आता शिवसेना चालवत आहेत की शिवसेना भविष्यामध्ये चालवणार आहेत त्यांच्या आदेशामध्ये झालं हे अजूनपर्यंत कळलेलं नाही आहे. कारण का सोशल मीडिया असेल किंवा अशा पद्धतीची ज्या पद्धतीने आज जी कारवाई मलिष्काच्या घरी करण्यासाठी वॉर्ड ऑफिसर गेले आहेत, उद्या जी असंख्य घटना आपल्याला मुंबईकर कदाचित आपल्याला सांगू शकतात, अनुभवतात की परत परत या वॉर्ड ऑफिसरांना फोन केल्यानंतर पण पत्र पाठवून पण कधी हे वॉर्ड ऑफिसर ज्या घडलेली घटनेची दखल घेत नाही, किंबहुना समोर पण येत नाही. पण आता ह्या मलिष्कानी ह्यांच्यावर गाणं काय गायलं आणि लगेच आज सकाळी त्यांच्या इकडे वॉर्ड ऑफिसर पोचले पण. म्हणजे भविष्यामध्ये मुंबईकरांसाठी हे फार मोठं उदाहरण आहे की पहिलं तुम्ही महानगरपालिका किंवा शिवसेनेची इज्जत काढा आणि मग तुमच्याकडे लगेच वॉर्ड ऑफिसर येतील. म्हणजे एक चांगलं एक उदाहरण म्हणजे वॉर्ड ऑफिसर आपल्या घरी बोलवण्यासाठी तुम्हाला काय प्रक्रिया फॉलो करायला लागते त्याचे एक चांगलं उदाहरण आजच्या निमित्ताने मुंबईकरांच्या समोर गेलेलं आहे. म्हणून आपल्या शोच्या निमित्ताने मी मुंबईकरांना विनंती करतो की तुम्हाला उद्या वॉर्ड ऑफिसर किंवा तुमच्या इकडचे काही साफसफाई करायची असेल किंवा BMC कडून तुमची सेवा करून घ्यायची असेल ते मलिष्कानी ज्या पद्धतीने पावलं उचलली, तुम्ही पावलं उचलले तर निश्चित पद्धतीने तुम्हाला ह्यांची सर्व्हिस चांगल्या पद्धतीने भेटेल. नितेश राणे, पण मलिष्कानी पावलं उचलल्यानंतर तिच्यावर 500 कोटीचा दावा दाखल करण्याच्या गोष्टी करण्यात आल्या, तसं पत्र आयुक्तांना देण्यात आलं, तिच्यावर कशा प्रकारची टीका करण्यात आली हे देखील आपण पाहताय. म्हणजेच हात धुवून मागे लागलं जातं. उद्या हा कार्यक्रम आपण केला म्हणून या चॅनलवर संपादक म्हणून माझ्यावर आणि सहभागी झालात म्हणून आपल्या तिघांवरही अशा प्रकारचे अब्रू नुकसानीचे दावे येऊ शकतात, याची कल्पना आहे का आपल्याला? अहो, शिवसेनेची आता तुम्ही आंदोलनाची पद्धत बघा हो, हे शेंबडे झालेले आहेत. हे काय करणार? हे असेच करू शकतात. आजकाल शिवसेनाची आंदोलनाची पद्धत बघा, जिल्हा बँकच्या समोर बाहेर जाऊन ढोल वाजवतात, आबरू नुकसानीचे दावे ठोकतात. इतिहासामध्ये कधी शिवसेनेने सगळे प्रकार केले होते का? त्यांची आंदोलनाची पद्धत काय होती? म्हणून बोलतात ना, जे भोगतात ते चावत नाहीत, ह्याच्यातले हे शिवसेनेवाले आहेत. म्हणून तर तुम्ही बघा ना, तुमच्या कार्यक्रमाला पण येऊ बघत नाहीत ते लोक. म्हणून सोडा हो हे दावे बिवे हे लोक करणार काय? हे फक्त पत्र लिहू शकतात आणि शेंबड्यासारखे पुढे येऊ शकतात, बाकी काय करू शकत नाही हो. ती बाळासाहेबांची शिवसेना आता पहिली होती, हे आता नाही, हे शेंबड्यांची शिवसेना आहे. ह्यांच्यानी काय होणार नाही, ह्याच्यापेक्षा पुढे काय जाऊ शकत नाहीत. आणि मी तर बोलतो काय, आमच्यावर पुढे करूनच दाखवा. नितेश राणे, पुढे आम्ही पण पाहू ना. नितेश राणे, तुम्ही शिवसेनेवर टीका करताय, परंतु केंद्रात, राज्यात आणि महानगरपालिकेत शिवसेनेबरोबर सत्तेच्या
सत्तेमध्ये भागीदारी असणाऱ्या भाजपवर तुम्ही टीका करत नाही. केशव उपाध्यायांना तुम्ही का नाही जाब विचारत खड्ड्यांचा? त्या खड्ड्यांना फक्त मग एकट्या शिवसेनेला आम्ही जबाबदार धरायचं का? सत्तेत सहभागी असलेल्या भारतीय जनता पक्षाला आपण का विचारत नाही नितेश राणे? असं आहे ना की आज रिॲक्ट कोण झालेला आहे? शिवसेना झालेली आहे. भाजपकडून रिॲक्शन त्या पद्धतीचं आलं आहे का? नाही आलं. अगर आलं असतं तर आम्ही त्यांच्याही बद्दल बोललो असतो. आम्ही नाही बोलत नाहीये. पण आपण ह्या निमित्ताने निरगुडकर साहेब तुम्हाला ज्या पद्धतीने वेगळं काहीतरी स्टोरी इथून करायची तर कंपवणं ह्या शो मध्ये आपल्याला मिळणार नाही हे तुम्हाला मी सांगतो. नाही मला फक्त एवढंच जाणवतंय आज जे महत्वाचा प्रश्न आहे नितेश राणे, मला फक्त एकच जाणवतंय शिवसेनेवर टीका करताना नितेशजी आपला स्वर तिखट होता. शिवसेनेवर टीका करताना आपला स्वर तिखट होता आणि भारतीय जनता पक्षाबद्दल बोलताना मात्र काहीसा सबुरीचा आहे. परंतु पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून जे सत्तेत आले आणि सत्तेवर अंकुश ठेवायची गोष्ट ज्यांनी केली होती त्या पारदर्शकतेच्या पहारेकरांना केशव उपाध्ये झोप लागल्या का? खड्डे पडत होते तर मग आपण शिवसेनेला त्याबाबत जाग करून जाब का नाही विचारला? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब का नाही विचारला? काय सांगाल? 100% तुमचं म्हणणं रास्त आहे, योग्य आहे की पहारेकरी म्हणून तुम्ही काय काम करतो हा प्रश्न. डॉक्टर साहेब 2012-13 मध्ये अशाच प्रकारे महापालिकेतल्या काही कारभारांची चौकशी केली जावी, रस्त्यांच्या कॉन्ट्रॅक्टची चौकशी केली जावी अशा प्रकारची मागणी त्यावेळच्या मुख्यमंत्र्याकडे केली गेली होती. पण त्यावेळी काँग्रेसचं सरकार असूनही त्या मागणी खरं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे पण त्यावेळी काँग्रेस सरकारने ती मागणी पूर्ण केली नाही. त्याच्यानंतरनं ज्यावेळी भारतीय जनता पार्टी सरकार सत्तेवर आलं त्यानंतर रस्त्यामध्ये अनेक रस्ते असतील, कचऱ्याचा घोटाळा असेल, अशा अनेक घोटाळ्यामध्ये चौकशी केली जावी ही मागणी भारतीय जनता पार्टीच्या खासदारांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी लावून धरली. आणि गेल्या 2 वर्षामध्ये हा इतिहास आहे की अनेक जण त्यामध्ये अटकेत गेले, चार्जशीट फाईल झाली आहे, पुढचा तपास सुरू आहे. त्यामुळे महापालिकेतले पहारेकरू म्हणून आम्ही जे आहोत त्या पद्धतीने मी काम करतोय. मी तुम्हाला मागच्या इतिहासातली गोष्ट सांगत नाही. आज जी स्थायी समितीची मीटिंग झाली त्या स्थायी समितीमध्ये रस्त्याचा विषय आला. त्या रस्त्याच्या विषयावर भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेतला की अशा पद्धतीने काम देता कामा नये. त्यामुळे ज्यावेळी अशा प्रकारे मुंबईकरांच्या हिताचा पहारेकरी म्हणूनच या ठिकाणी भारतीय जनता पार्टी बसली आहे आणि ती भूमिका चोख बजावती आहे हे यार मुंबईतले लोक पाहतायत. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी कुठेतरी गेल्या इलेक्शनमध्ये 29 वरनं 83-84 पर्यंत पोहोचली. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. संदीप देशपांडे, ही एक प्रकारची नुरा कुस्ती असं म्हटलं जातं. म्हणजे पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणायचं, कारवाई केल्यासारखं दाखवायचं, शिवसेनेला जाब विचारल्यासारखं दाखवायचं, परंतु प्रत्यक्षात मात्र शिवसेनेपासून स्वतःचा सत्तेचा काडीमोड घ्यायचा नाही. एक स्ट्रॉंग विरोधी पक्ष नाही म्हणून मुंबई महानगरपालिकेत अशा गोष्टी चालत आहेत. निश्चितपणे आज म्हणजे आता केशव उपाध्ये सांगतात की आम्ही आक्षेप घेतला या रोडच्या ह्याच्या संदर्भात. आणि आज असं आहे की अनेक गोष्टी, नुसता रोड हा विषय नाही आहे, कचऱ्याची वाहतूक असेल किंवा नालेसफाईचा विषय असेल, या सगळ्याच्यात भारतीय जनता पक्षाने आक्षेप घेतले ना, तशातला भाग नाही आक्षेप घेतले. पण आज जर तुम्ही बघितलं तर स्थायी समितीमध्ये किती कोटींची टेंडर मंजूर झालेली आहेत आणि ती कोणाला मिळालेली आहेत? जे कॉन्ट्रॅक्टर एकेकाळी ब्लॅकलिस्ट करा म्हणून भारतीय जनता पक्ष टाहो फोडत होतं त्यांच्याच उपकंपन्यांनाही कामं मिळालेली आहेत. त्यांचेच त्याच कंपन्यांचे काही डिरेक्टर त्या कंपन्यांवर आज आहेत. मग आपण कसं म्हणायचं की पारदर्शकतेचे पहारेकरी पूर्णपणे पहारा देत आहेत? हा पहारा मला असं वाटतं काही ठराविक ते पहारेकरी असतात ना 2 ते 5, 12 ते 6 अशा पद्धतीचाच हा पहारा चालू आहे. म्हणजे आम्हाला वाटेल त्याच विषयांवर आम्ही पहारा देणार, बाकी विषयांवर आम्ही पहारा देणार. आपण नितेश राणे अशा पद्धतीची एक मोडस ऑपरेंडी त्यांनी तयार केली की आपण विरोध पण करायचा आणि आपण आपलं काम पण करून घ्यायचं. आपल्याला पाहिजे त्याला ते टेंडर मिळालं पाहिजे, आपल्याला पाहिजे ते कॉन्ट्रॅक्टर आले पाहिजेत. म्हणजे विरोध पण दाखवायचा, पहारेकरी आहोत म्हणून पण सांगायचं आणि त्याच वेळेला स्टँडिंगमध्ये टेंडरही मंजूर करायला शिवसेनेला मदत करायची, अशी ही सगळी भूमिका आहे. आज मला सांगा ना, आज ज्या विषयांवर इलेक्शनच्या आधी सोमय्या साहेब बोलत होते, आज त्या विषयावर सोमय्या साहेबांचं एकतरी स्टेटमेंट तुम्हाला दिसलं? ज्या विषयावर माननीय आशिष शेलार साहेब बोलत होते त्या विषयावर आज तुम्ही अनेक विषय मांडलेले आहेत की ह्याच्यावर आम्ही करू, त्याच्यावर करू, रोडवर करू. त्या विषयांवर कुठे बोलताना एक सक्षम विरोधी पक्ष जो मुंबई महानगरपालिकेत असायला पाहिजे होता तो सक्षम विरोधी पक्ष नाही. त्यामुळे
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकमेकाला विरोध करतायत, एकमेकांची खिल्ली उडवतायत, एकमेकांवर टीका करतायत असं दाखवतायत. परंतु सर्वसामान्य माणसाला ज्या नागरी सुविधा मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत आणि त्याबद्दल आवाज उठवण्यात, महानगरपालिकेत आवाज उठवण्यात, त्यातल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्यात विरोधी पक्ष कमी पडतायत. त्यामुळे हे सगळं फोफावतंय. काय सांगाल? मला असं वाटत नाही उदयजी, आज मी काँग्रेसचा आमदार म्हणून मी तरी आवाज उचलतोय इथे, आणि मला एवढाही विश्वास आहे की महानगरपालिकेमध्ये जे काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत तेही त्यांच्या पद्धतीने काम व्यवस्थित करतायत ना, नाही असा विषय नाही आहे. पण हा एक जो पर्टिक्युलर विषय ह्या गाण्याच्यामुळे जो पुढे आलेला आहे आणि वर्षानुवर्षे चालणारा जो खड्ड्याचा जो विषय संदर्भात आहे, आज काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून मी पण इथे आहे ना, म्हणजे विरोधी पक्ष नेता विरोधी पक्ष आहे ना इथे, संदीपजी त्यांच्या पक्षातून मनसेकडून आलेले आहेत. शेवटी भाजपने रिॲक्ट केला नसल्यामुळे त्यांना आज आपण धारेवर धरू शकत नाही. पण असंख्य दुसरे विषय आहेत ज्याच्यावर भाजपवर टीका करण्यासाठी आम्ही पुढे असतो ना. म्हणून सगळ्याचे हे शंकेचं वातावरण दाखवून बाबा विरोधी पक्षात नाही असा विषय नाही. विधानसभा असेल किंवा महानगरपालिका असेल, आम्ही आमच्या त्या पद्धतीने विरोध दर्शवण्याचं काम करतो. मग नंतर हे विषय येतातच कसे पुढे तुम्ही सांगा ना. शांत बसून अगर सगळं बघायचं असेल तर ना मी ट्विट केलं असतं, ना समर्थन मलिष्कांना केलं असतं. मला या सगळ्या पलीकडे जाऊन एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला घ्यायचा आहे. आणि संदीप देशपांडे, प्रथम तुम्हाला प्रश्न आहे. मुंबई महानगरपालिकेचे ठीक आहे, टीका करा, गाणं तयार करा, त्याच्यावर व्यंगात्मक टीका करा. मुंबई महानगरपालिकेचे जे कर्मचारी, जे इंजिनियर्स कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचारात सहभागी न होता प्रामाणिकपणे काम करतायत, लोकांची सेवा करतायत, अशांचं मनोधैर्य या सगळ्या टीकेमुळे कमी होतं असं नाही वाटत आपल्याला? बिलकुल नाही. मला असं वाटतं की जे इंजिनियर खरोखर प्रामाणिकपणे काम करतायत त्यांना या गोष्टींचा फरक नाही पडत. हा फरक कोणाला पडतोय? आता अगदी मागच्या वर्षी आपण याच्यावर 1 तास मला असं वाटतं रोकटोक केलं होतं की इंजिनियरला आम्ही खड्ड्यात उभं केलेलं. त्याच्यानंतरचा रिझल्ट बघा ना. त्याच्यानंतर आज दादरमध्ये तुम्ही येऊन खड्डा दाखवायचा मला. ज्या रोडवर इंजिनियरला उभं केलेलं तो रोड आज माझ्या मते महानगरपालिकेने तयार केलेला सर्वात उत्कृष्ट रोड असेल. जर मला असं वाटतं तुमचं मनोधैर्य तुम्हाला टिकवायचं असेल आणि या एवढ्या गाण्यांमुळे मनोधैर्य जर इंजिनियर्स यांना नोटीस बजावली, यांना जेलमध्ये टाकलं तरी यांचं मनोधैर्य खचलं, तर गाण्यामुळे खचणार आहे का? नाही, जे प्रामाणिकपणे काम करतायत त्यांचं मनोधैर्य खचायचा विषयच नाहीये. मी जर प्रामाणिकपणे काम करत असेल तर हे गाणं मला लागेल कशाला? केशव उपाध्याय, काय सांगाल तुम्हाला की जे प्रामाणिकपणे काम करतायत त्यांची मनोभूमिका आज काय तयार होईल? नाही, असं आहे की मुळामध्ये महाराष्ट्राला व्यंग, विनोद आणि अशा प्रकारच्या गाण्याची परंपरा आहे. त्यामुळे अशा पद्धतीने एखादं गाणं तयार झालं आणि म्हणून त्याच्यावरनं कुणीतरी मनोधैर्य खचेल असा प्रकार नाही. आजही प्रामाणिक अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात आणि त्याच्यावर तर मला वाटतं प्रशासन असे जे अधिकारी आहेत त्याच्या बाजूने सगळे सर्वपक्षीय लोक त्यावेळी उभे राहतात. असं समजण्याचं कारण नाही की कुठल्या तरी मनोधैर्य खचेल. यांचं अडचण त्यांची होते जे खरोखर या ठिकाणी काही चुका केल्यात, अशांची अडचण होते. मला याच गोष्टीचं आश्चर्य वाटलं की शिवसेना खरं म्हणजे विनोद, व्यंगचित्र अशा पद्धतीने शिवसेनेची वाटचाल सगळी झाली आहे. बाळासाहेब ठाकरे जिथं इतके मोठे व्यंगचित्रकार, इतके मोठे नेते ज्यांच्यातनं ज्यांनी शिवसेना उभी केली, त्या शिवसेनेला एखादं गाणं म्हणजे खरं म्हणजे ही जन्मजात बुद्धी असायला हवी होती, विनोद बुद्धी असायला हवी होती की अशा प्रकारचं गाणं त्याच पद्धतीने ते घ्यायला पाहिजे होतं. आणि शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे हा सुद्धा की प्रत्येकाने कशा पद्धतीने व्यक्त व्हावं हा ज्याचा त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. त्याचाही सन्मान केला गेला पाहिजे. अगदी मी तर ते म्हणतो की पेडणेकर ताईंनी गाणं केलं तयार, त्याचं मी स्वागत करतो. त्या गाण्याला उत्तर द्यायला पेडणेकर ताईंनी गाणं तयार केलं असं काहीतरी ऐकलं मी. खरं म्हणजे त्या पद्धतीने केलं असं तेही स्वागतार्ह होतं. पण ज्या पद्धतीने दावा ठोकण्याचा दावा आहे तो खरोखर दुर्दैवी आहे. प्रश्न मलिष्काचा नाही आहे, प्रश्न असा की या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न आहे आणि मुंबईच्या प्रश्नासाठी कुणी उभं राहायचं की नाही. म्हणजे समोर इतक्या 1.25 लाख लोक हिट झाले, तुम्हाला बदनामी वाटते, पण 1.25 कोटी लोक रोज इथे रस्त्यावर सहन करतात खड्डे. त्याच्याबद्दल दुःख तुम्हाला व्यक्त करावं वाटत नाही. पाऊस काय पडणारच आहे अशा पद्धतीची भाषा त्या तुम्ही वापरता, हे जास्त दुःखकारक आहे. हे संवेदना नसल्याचं लक्षण आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊन मी जातोय नितेश राणे यांच्याकडे. नितेश राणे, तुम्ही राजकीय पक्षांवर, शिवसेनेवर, सत्तारूढ पक्षावर टीका केली, त्याला कारण झालं मलिष्काचं ट्विट, मलिष्काचं गाणं आणि त्याच्यावरचं तुमचं ट्विट. परंतु असं कधी झालंय का की तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची पण पाठ थोपटली आहे? चांगलं काम केलं म्हणून त्या अधिकाऱ्याचं कौतुक केलंय परंतु त्या पक्षावर टीका केली, असं कधी झालंय का?
कायम आम्हाला सतत अशा फक्त पक्षांवरच्या टीका का दिसतात, काही सकारात्मक काम का दिसत नाही? पण आता जिथे जिथे सकारात्मक काम होतं उदयजी, तिथे आम्ही फोन करून अभिनंदन किंवा आभार मानण्याचं काम आम्ही करतोच ना. पण तेव्हा त्या गोष्टी मीडियासमोर आणण्याची किंवा दाखवण्याची कधी कधी गरज नसते. असेही चांगले मला वाटतं अधिकारी आपल्या महानगरपालिकेमध्ये आहेत, जे अतिशय प्रामाणिक पद्धतीने काम करतात. आणि जसं तुम्ही संदीप, आम्ही मेहनतीने काम करतो, आम्ही प्रामाणिक पद्धतीने काम करतो, पण एका कुसलेल्या आंब्यामुळे सगळ्यांनाच जे काही बदनामीच्या समोर जायला लागतं. म्हणून त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने त्या लोकांना तेव्हा अभिनंदन करून त्यांची पाठ ठोपून त्यांना त्याच पद्धतीने प्रामाणिक काम करून घेणं त्यांच्याकडून, हे तेवढंच महत्वाचं आहे. आज जे काही तुम्हाला मुंबईमध्ये कुठे तरी चांगलं काम दिसत असेल, की कुठे शिस्त दिसत असेल, ती ह्याच चांगल्या अधिकाऱ्यांमुळे आहे. म्हणून सगळेच खराब आहेत, सगळेच वाईट आहेत असं बोलणं मला वाटतं निश्चित पद्धतीने चुकीचं आहे. महानगरपालिकेमध्ये असेल किंवा कुठल्याही प्रशासनामध्ये असे चांगले प्रामाणिक पण अधिकारी असतात, जे आपलं काम चांगलं करतात, प्रामाणिक पद्धतीने करतात. आणि त्यांना त्या वेळी अभिनंदन, आभार, शुभेच्छा देण्याची फार गरज असते. कारण का त्यांच्यामुळेच मुंबईमध्ये जो काही थोडा विकास किंवा जो काही थोडी चांगली कामं दिसतात ते त्यांच्यामुळेच असतात. म्हणजे त्या पातळीवर करायला पाहिजे आणि आम्ही निश्चित पद्धतीने करतो. फक्त कॅमेरा घेऊन जात नाहीत एवढाच फरक. मला एक शेवटचा प्रश्न नितेश राणे तुम्हाला विचारायचा आहे. तुमच्या ट्विटमध्ये तुम्ही असं लिहिलंय की मलिष्का आणि आम्ही बहीण भाव, बरोबर? बरोबर आहे. म्हणजे मग तुम्ही यंदाच्या राखी पौर्णिमेला तुमच्या बहिणीकडे राखी बांधायला जाणार का? आणि मग तिथे गेल्यावर डेंग्यूच्या आळ्या नाहीत ना याची तपासणी करणार का? उद्याजी सांगण्याचा प्रयत्न एवढंच आहे की आम्ही तिचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहोत. आपण कोणाला बहीण बोलावल्यावर संरक्षण करण्याचं काम आपल्या लोकांचं असतं. म्हणून अशा पद्धतीचं नातं जेव्हा तयार झाल्यानंतर आणि तिला अशा पद्धतीने सगळ्या बाजूनी जशी शिवसेना आणि हे लोक टार्गेट करतायत, पण तिचं संरक्षण करण्याची वेळ अगर आली तर आम्ही सगळे सक्षम आहोत, तयार आहोत, हेच सांगण्याचा प्रयत्न आहे. मग त्यासाठी एक दिवस रक्षाबंधनला जायची गरज नाही, 365 दिवस पण आम्ही तसं करू शकतो ना. प्रेक्षको, BMCवर भरोसा नाही का या विषयावरची रंगलेली चर्चा आपण पाहिली. मलिष्काच काय, कुणीही सामान्य नागरिकांना जरी मुंबईतला खड्ड्याचा प्रश्न उपस्थित केला असता तरी भाजपनं त्याचं स्वागतच केलं असतं. रस्त्याच्या कामातला भ्रष्टाचाराचा मुद्दा भारतीय जनता पक्षानं नेहमीच लावून धरलेला आहे, असं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय यांनी सांगितलं. शिवसेनेला हे गाणं एवढं झोंबण्याचं कारणच काय? मलिष्काला टीका करण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहेच की, पण ते नाकारून आम्ही काय मिळवणार आहोत? मुंबईकरांच्या भल्यासाठी जो बोलेल त्याच्या पाठीशी भाजप उभा आहे, असं ते म्हणाले. मलिष्काच्या गाण्यामुळे सत्य बाहेर आलंय. त्यानिमित्तानं शिवसेनेची मानसिकता देखील लोकांसमोर आली. मराठा तरुण तरुणींच्या मूक मोर्चाची संभावना, मुका मोर्चा अशी एक प्रकारची टिंगल सामनामध्ये करण्यात आली होती. त्याच शिवसेनेला मलिष्काचं गाणं का झोंबतं? इतरांवर हे नेहमी कमरेखालचे वार करतात, त्याला ठाकरी भाषा म्हणतात. मग तुमच्यावर केलेली टीका सहन का होत नाही? शेमण्या मुलासारखा रडत का बसता? टीका सहन होत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा, असा जोरदार प्रहार शिवसेनेचे आमदार काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी यावेळी केला. मुंबईत नागरी सुविधांचे अनेक प्रश्न आहेत, तिथं महानगरपालिका अधिकारी कधी जाताना दिसत नाहीत. मग मलिष्काच्या घरी ते कसे काय पोहोचतात? रेड FM वर 500 कोटींचा दावा दाखल करण्याची मागणी शिवसेना नगरसेवक करतात. ज्यांचे इंजिनियर आणि कंत्राटदार रस्ते भ्रष्टाचार प्रकरणी जेलमध्ये आहेत, त्या महानगरपालिकेवर, शिवसेनेवर मुंबईकरांनी दावा का टाकू नये, असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला. प्रेक्षको, BMCवर भरोसा नाही का या प्रश्नाचं उत्तर खरं तर सत्ताधारी शिवसेनेनं द्यायला हवं. त्यासाठी आम्ही शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांना देखील बोलावलं होतं. नितेश राणे यांच्या टीकेला त्यांना उत्तर द्यायची संधी होती, पण आधी येतो असं सांगून ऐनवेळी त्यांनी येणं टाळलं. त्यामुळे शिवसेनेची खुर्ची रिकामी ठेवून आम्हाला ही चर्चा करावी लागली. त्याबद्दल माझ्या मनात खेद आहे. शिवसेनेच्या प्रतिनिधी आधी कबील करून चर्चेला का आल्या नाहीत? एरवी स्वतःला मर्द मावळे म्हणणारे शिवसेनेला अशा चर्चांमधून काढता पाय का घ्यावासा वाटतो? खरं तर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं.
खरं तर त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिवसेनेने काय काय केलं हे सांगायची संधी त्यांच्या हातात होती. किशोरी पेडणेकर यांना या चर्चेला येण्यापासून रोखणारे कोण आहेत असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित होतोय. ज्यांना टीकाच सहन होत नाही ते सुधारणा कशी काय करू शकणार असा देखील प्रश्न आहे. याचं कारण टीका ही एक प्रकारचा फीडबॅक असतो. तो फीडबॅक निश्चित घ्यायला हवा. जो फीडबॅक हेतुपुरस्सर केलेला आहे तो आपण दूर ठेवू. परंतु अशा प्रकारे व्यंगातून जर टीका केली असती तर आज बाळासाहेब असते तर बाळासाहेबांनी दुसरं एखादं गाणं लिहून किंवा एका वेगळ्या पद्धतीनं मलिष्काचं कदाचित कौतुक केलं असतं आणि खड्डे न बुजवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करायचे आदेश देखील दिले असते. शिवसेना आणि मुंबई महानगरपालिकेकडून आता अशी अपेक्षा बाळगणं धाडसाचं असणार आहे का? येत्या काळात ते खड्डे पडू नये आणि खड्डे पडले तरी देखील अशा प्रकारचं गाणं ऐकायची संधी मात्र आमच्या हातून जाऊ नये, कारण ते गाणं खरोखरच खूप छान होतं. BMCवर भरोसा नाही काय. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. ऑफिस मध्ये बसून करतेस बडबड, जास्त बोलशील तर होही गडबड. तुला BMC वर भरोसा नाही का? झी24 तास रहा एक पाऊल पुढे.